आपल्या देवघराच्या उजव्या साईडला आपल्याला पाहायला मिळतं की कळश स्थापना आपण करत असतो किंवा कळश स्थापना म्हणजे एका तांब्याच्या वरती आपण नारळ ठेवलेलं असतं. त्याची मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला, अष्टमी असेल, नवमी असेल, देवीचा वार म्हटलं की आपण त्या नारळाची मंगळ कळश म्हणून त्याची पूजा करत असतो. मग त्या मंगळ कळशाला म्हणजे त्या नारळाला कधी कधी कोंब सुद्धा येतं. मग काय केलं पाहिजे, एक लक्षात घ्या, प्रत्येकानं आपल्या घरामध्ये कळश स्थापना तर केलीच पाहिजे, त्याबरोबर त्याची मंगळवारी, शुक्रवारी जी देवीचा वार आहे त्या दिवशी त्याची पूजा सुद्धा केली पाहिजे. पूजा करणं म्हणजे काय, त्याचे विड्याची पानं लावले असतील तर विड्याची पानं तुम्हाला बदलायचे, आंब्याचे लावले असतील तर आंब्याची पानं तुम्हाला ते बदलायचे. म्हणजे ते पानं खराब होतात, त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यायची आहे की चला आता मंगळवार आला, आपण त्याच्यातलं पाणी बदलू शकतो. त्याच्यामध्ये जे आपण एक नाणं टाकलेलं असते 1 रुपयाचं, त्यानंतर 1 सुपारी टाकलेली असते, त्याच गोष्टी आपल्याला ठेवायच्यात. पुन्हा तांदूळ, अक्षदा, म्हणजे आपल्याला वाटलं की अरे चला पाणी खराब झालं असेल तर तुम्ही ते गोष्टी बदलू शकता. पण जी कळश स्थापनावर जी नारळ ठेवलेले आहेत तेच नारळ तुम्हाला हमेशा ठेवायचं आहे. म्हणजे जे नारळ तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही कळश स्थापना केली तर तुम्ही त्याची पूजा प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी करू शकता. पण काय होतं, कधी कधी त्या मंगळ कळशावर जी नारळ ठेवलं आहे त्याला कोंब येतं. मग कोंब आल्यानंतर त्या नारळाचं काय करायचं असा प्रश्न खूप जणांना पडतो. त्याचबरोबर खूप जणांना माहिती नाही की ती शुभ आहे की अशुभ आहे. यासाठीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे. चला तर मग मी वैष्णवी तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खरंच खूप शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सगळ्यात आधी मंगळ कळश ही आपल्या घरामध्ये असलाच पाहिजे. कुलदेवीची सेवा म्हणा किंवा आपल्या कुलदेवीचा मंगळ कळश म्हणा, एक नारळ आपल्याला कळशावर ठेवायचंच आहे. कशी पूजा करायची किंवा कळश स्थापना कशी करायची तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एक नारळ घ्यायचा आहे, त्याच्यावर पाणी, त्या तांब्यामध्ये पाणी भरायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, अक्षदा, हळदी कुंकू आपल्याला त्या पाण्यामध्ये सोडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला विड्याचे पानं भेटले तर विड्याचे पानं ठेवायचे, 5 ठेवा, 7 ठेवा, 11 ठेवा किंवा तुम्ही आंब्याचे पानं ठेवलात तरी चालेल. आणि तुम्हाला त्याच्यावरती एक नारळ ठेवायचा आहे. ही झाली कळश स्थापना. आणि त्या जी कळश म्हणजे जी आपला तांब्या आपण घेतलाय त्याच्यावर स्वास्तिक काढायचं आहे, त्या नारळावर आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण देवघराच्या उजव्या साईडला ज्यावेळेस कळश स्थापना आपण ठेवणार आहोत त्याच्या खाली अक्षता ठेवायच्यात. अक्षता म्हणजे आपले तांदूळ ठेवायचेत, वाटीभर ठेवा, मुठभर ठेवा, जसं जमेल तसं. आणि त्या तांदळावरच तुम्हाला कळश स्थापना करायची. ही झाली साध्या पद्धतीनं कळश स्थापना. आणि मंगळवार आला, शुक्रवार आला, पौर्णिमा आली, असं म्हणजे पौर्णिमा आली त्यावेळेस तुम्ही ते पानं बदलू शकता. खराब झाले तर पानं बदलू शकता. पाणी जर खराब झालं असेल तर तुम्ही देवीच्या वारी तुम्ही बदलू शकता. आता मंगळवारी तुम्ही बदललात तर तुम्ही डायरेक्ट शुक्रवारी बदलू शकता. पण तेच नारळ आपल्याला ठेवायचं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे ही पूजा आपल्या प्रत्येक व्यक्तीने केली पाहिजे. असं नाही की कळश स्थापना फक्त एकाच्याच घरी असावं असं नाही. सगळ्यांच्या घरामध्ये म्हणजे मंगळ कळशाची स्थापना झाली पाहिजे. त्यानंतर तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही मंगळ कळश आपल्या घरामध्ये ठेवायचं. चांगलं होण्यासाठी कळशाची स्थापना केली जाते, हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. आता प्रश्न येतो की आता नारळाला कोंब आले मग काय करायचं. त्यावेळेस एक लक्षात घ्या, तुमच्या नारळाला कोंब जर आलं असेल तुम्हाला ओळखू येतं. एक लक्षात घ्या, तुम्हाला समजतं की ह्या नारळाला कोंब आले मग काय करायचं. तर तुम्ही ती जी नारळ आहे त्या नारळाला कोंब आलेलं पाहिलं की तुम्ही ते नारळ दुसऱ्या तांब्यामध्ये ठेवू शकता. पाणी भरून ठेवायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते नारळ ठेवू शकता. ज्यावेळेस त्याला एक पान फुटल, म्हणजे ज्यावेळेस त्या नारळाला एक पान फुटल त्यावेळेस तुम्ही म्हणजे पान फुटल असं जर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही ते साईडला ठेवायचं आहे. आणि तुम्ही दुसरं मंगळ कळशाची स्थापना आपल्या देवघराच्या साईडला करायची. कोंब आलेलं पाहिलं की तुम्ही ते नारळ तुम्ही दुसऱ्या तांब्यामध्ये ठेवा पाणी भरून आणि त्याच्यामध्ये ते नारळ ठेवून द्या आणि आपल्या देवघरामध्ये दुसरा नारळ ठेवायचा आहे, हे लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस ती जी कोंब आलेलं जी नारळ आहे तसं काय करायचं, नंतर त्याला 1-2 पाने येऊ द्यायची आहेत आपल्याला. आणि नंतर तुम्हाला ती जी कोंब आलेलं नारळ आहे ते तुम्ही तुमच्या कोणत्याही जमिनीमध्ये लावायचं आहे. म्हणजे तुम्ही शेतामध्ये लावू शकता किंवा तुम्हाला वाटलं की अरे पहिल्यांदा आमच्या घरामध्ये मंगळ कळशाला कोंब आलाय तर तुम्ही जवळपासच्या मंदिराच्या बाहेर जर जागा असेल, परिसर असेल की नारळ म्हणजे ते झाड लावून असं, तर तुम्ही ते नारळाचं झाड समजून तुम्ही त्या मंदिराच्या परिसरामध्ये लावू शकता. किंवा ती जी नारळ आहे ते तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावू शकता, तुमच्या घराच्या बाहेर लावू शकता. तुम्हाला जी इच्छा असेल त्या पद्धतीने तुम्हाला त्या नारळाचं म्हणजे ते जी कोंब आलेलं नारळ आहे ते लावायचं आहे, जमिनीमध्ये लावायचं आहे, हे लक्षात घ्या. त्याच्या खाली मुळ्या पण येणार आहेत, हे पण लक्षात घ्या, काळजी घ्या. आणि कोंब आलेलं नारळ ही चांगलं असतं, अशुभ गोष्ट नाही आहे, चांगली गोष्ट आहे. आपल्या घरामध्ये जर चांगलं होणार असेल तर ह्या गोष्टी सुद्धा दाखवल्या जातात. आणि खूप जणांच्या घरामध्ये आपण पाहतो की खूप दिवसापासून मंगळ
मंगळ कळशाची स्थापना असते, पण कोंब कधीच येत नाही. आणि खूप जणांच्या घरामध्ये पहिल्यांदाच ठेवलं की कोंब येतं, म्हणजे महिन्याभरामध्ये सुद्धा कोणाकोणाच्या घरामध्ये नारळाला कोंब येतं. आणि खूप जणांच्या घरामध्ये वर्षभर बी ठेवलं तरी कोंब येत नाही, नारळ बदलतात कोंब येणार म्हणून. म्हणजे असं सुद्धा होतं. कोणतीही गोष्ट सावकाश होत असते. तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं व्हायचं असेल तर लवकर होणार आहे किंवा थोडा उशीर होणार आहे, पण होणार तर आहेच. पण तुम्ही ही मंगळ कळशाची स्थापना तुमच्या घरामध्ये करायची आहे. जे व्हिडिओ बघत असतील, दादा असेल, ताई असेल, जे माझा व्हिडिओ पाहत आहे, त्यांच्या घरामध्ये मंगळ कळश नसेल, तुम्ही कोणत्याही वारी म्हणजे मंगळवारी, शुक्रवारी, देवीच्या वारी तुम्ही मंगळ कळशाची स्थापना आपल्या घरामध्ये करायची आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला ती जी नारळ आहे ती सुद्धा थोडंसं पाण्याने भिजवायचं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्ही पाणी बदलताय त्यावेळेस त्या नारळाला सुद्धा भिजवायचं आहे. ही सुद्धा काळजी तुम्हाला घ्यायची आहे. अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ आहे. आणि कोणतीही गोष्ट अशुभ नसते हे सुद्धा मला सांगण्याचा हेतू आहे. आणि कोंब येणं ही तर खूप चांगली गोष्ट आहे. तुमच्या घराची प्रगती जर व्हायची असेल तर ह्या गोष्टी होतात. मंगळ कळशाची स्थापना नक्की करा. माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.